काही महिने गेले. शैला सामाजिक जीवनात अनेक पुरुषांना भेटत होती, पण तिला भेटलेला एकही पुरुष पती म्हणून हवा होता तसा नव्हता. तिला वाटू लागले की तिचा आदर्श पतीचा शोध अपूर्ण राहील काय. ती स्वतःला पुन्हा आठवण करून द्यायची की एक असीम शक्ती तिची प्रार्थना जरूर स्वीकारणार आहे. यात काळजी करण्यासारखे काहीच नव्हते. घटस्फोटाची अंतिम कार्यवाही पूर्ण होताच तिने अत्यंत मोकळेपणाचा व मानसिक शांततेचा अनुभव घेतला. यानंतर लवकरच तिची एका फार्मसी कंपनीत मुख्य शासकपदावर नेमणूक झाली. पहिल्याच दिवशी एक डॉक्टर तिच्या केबिनमध्ये स्वतःचा परिचय करून देण्यासाठी आला. जेव्हा या पदासाठी तिची मुलाखत घेतली गेली होती तेव्हा तो एका वैद्यकीय परिषदेसाठी परगावी गेला होता, त्यामुळे त्यांचा परिचय होऊ शकला नव्हता. त्या क्षणी तिच्या केबिनमध्ये त्याने प्रवेश केला तेव्हा तिला जाणवले की ज्या पुरुषासाठी ती प्रार्थना करत होती तो हाच आहे. साहजिकच त्या डॉक्टरलाही तसंच जाणवलं. ओळखीला 1 महिना पूर्ण होण्याआधीच त्या डॉक्टरने तिला प्रस्ताव दिला. लग्नानंतरचं त्यांचं जीवन सुखद झालं. हा डॉक्टर पूर्वीच्या पुरुषांसारखा नव्हता. तो सशक्त, आत्मविश्वासाने भरलेला होता. समाजात त्याला मान होता. कॉलेज जीवनात तो एक चांगला खेळाडू होता, तसेच खूप आयामिक व स्वभावाने आकर्षक होता. शैलाला तिच्या प्रार्थनेनुसार पती मिळाला कारण ती यासाठी मानसिकरित्या तिच्या इच्छेच्या गाभ्यापर्यंत जाऊन मागत राहिली. ती मानसिक व भावनिकरित्या तिच्या कल्पनेशी तादात्म्य पावली आणि ती कल्पना तिच्या जीवनाचा एक वास्तविक भाग बनून गेली.